तुमचं असं होतं का की तुम्ही खूप दुःखी असता कारण एखाद्या माणसाचा मेसेज नाही आला, एखादा माणूस तुमच्याशी बोलत नाही आहे आणि मग अचानक त्या व्यक्तीचा मेसेज येतो आणि तुम्ही अचानक खूप जास्त आनंदी होता. तुम्हाला आधी जेवण जात नसतं, कुठलीच गोष्ट चांगली वाटत नसते, पण त्या व्यक्तीचा मेसेज आल्यावर मात्र तुम्हाला कडू गोष्टीसुद्धा गोड वाटायला लागतात. ह्याला आपण सोप्या शब्दात म्हणूयात इमोशनल डिपेंडन्सी. आणि साधीसुधी डिपेंडन्सी नाही आहे, ही बायोलॉजिकल लेवलला झालेली आहे. आता आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे आपण थोडंसं चांगलं फील करतो, वेलबिंग आपल्याला फील होतं. जसं की तुम्ही छान एखादं जेवण केलं, तुमच्या आवडीचा पदार्थ खाल्लात तर डोपामिन सिक्रेट होऊ शकतं. तुम्ही छान मस्त एक्सरसाइज केली तर सिरोटॉनिन सिक्रेट होतं. तुम्हाला बॉन्डिंगचं फिलिंग आलं किंवा प्रेमाच्या व्यक्तीसोबत छान गप्पा मारलात, घरच्यांसोबत छान वेळ घालवला तर ऑक्सिटॉसिनसारखे हॉर्मोन्स सिक्रेट होतात. सो असे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात आणि तुम्ही बायोकेमिकली त्या व्यक्तीवर डिपेंडंट असता. बिकॉज तुम्हाला चांगलं वाटण्याची चावी ही टोटली तुम्ही त्या